तुमच्या सांगते ना. तर देवबाप करो की हे जे सेशन्स तुमच्यापर्यंत आलेले आहेत, मी मागं बसून ज्यावेळेस तुमची रिॲक्शन्स बघत होतो तर मला ही जाणीव होत होती की ऑलरेडी तुमच्या जीवनामध्ये ह्या वचनांनी कार्य करायला सुरुवात केलेली आहे. आणि हे कसं ओळखण्यात येतं तर तुमचा ज्या प्रकारे प्रश्न आहेत किंवा त्या प्रकारे तुमचा रिस्पॉन्स येत आहे फॅकल्टीजला, ते समजतं की तुम्हाला समजत आहे, तुम्हाला आता समजा लागलं आहे, हळूहळू तुम्ही ते वचन ॲक्सेप्ट करायला लागलेलं आहात, तुमच्या जीवनामध्ये कार्य होत आहे आणि ती खूप चांगली गोष्ट आहे. काल क्वेश्चन आन्सर सेशन रात्री होता, आपण बसलेलो होतो आणि ससाने सर एक गोष्ट बोलले की ज्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेस आम्हाला असं कोणी सांगितलं नाही. तुम्ही खूप देवबापाची कृपा आहे की तुम्हाला आता हे सगळं समजत आहे, तुम्हाला हे सगळं कळत आहे, त्याबद्दल आपण देवबापाचे आभार मानले पाहिजे. तर आपण खरंच यावेळेला प्रभूचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहे, कारण प्रत्येक जो सब्जेक्ट तुमच्यापर्यंत आलेला आहे तो फार आत्मीयतेनं या फॅकल्टीजनी तुमच्याकडे आणलेला आहे. आणि आपण आजचा हा जो आपल्या युवा साफल्याचा जो शेवट आहे तो करत असताना युवा साफल्य जे आहे हे तरुण आहे आणि तरुण इथून गेल्यानंतर कशा रीतीनं तुमचं व्यक्तिमत्व जे आहे ते प्रदर्शित व्हावं याच्याकडे आपण थोडंसं लक्ष देणार आहोत की कशा रीतीनं आता हे प्रदर्शित होणं आवश्यक आहे. आता आम्हाला काही गोष्टी कळालेल्या आहेत, सर्वच समजलेल्या आहेत का तर थोडंसं कठीण आहे. ओके, कारण ते ज्यावेळेस आपण आपल्या जीवनात त्याचं ॲप्लिकेशन करायला सुरू करतो ते टफर असं होत जातं, बरोबर आहे. मग एक्सपेक्टेशन काय आहे आपण त्याच्यात बघणार आहोत, वचनात आपण थोडंसं अवलोकन करणार आहोत, समजून घेणार आहोत की एक्झॅक्टली पवित्र शास्त्र या संदर्भात काय म्हणत आहे. तर आत्तापर्यंत आपण मॅरेज संदर्भात बघितलं, त्याच्यानंतर आपण नैराश्य संदर्भात बघितलं, त्याच्यानंतर आपण ऑथॉरिटी संदर्भात बघितलं, आईवडिलांच्या आज्ञेसंदर्भात बघितलं, नंतर आपण पाहिलं की जो पैसा आहे, ॲम्बिशन्स आहेत, आणि एंडिंगला आपण बघितलं की देवाची इच्छा. तर किती सुंदर बघा, किती छान रीतीनं ही माळ तुमच्याकडे आलेली आहे आणि तुम्ही हे सगळं शिकत आहात. तर आता जे उरलेलं आहे, ओके, जो आता आपण म्हणतो ना आपल्या सेमिनारचा समारोप होत आहे की इथून आता गेल्यानंतर ते प्रदर्शित कसं होणं आवश्यक आहे. तर आपण काय करूया, काही वचनं आपण घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण जाऊया आणि समजून घेऊया की हाऊ वी नीड टू गो अहेड नाव, आपल्याला कसं आता पुढं जाणं गरजेचं आहे. मला खूप आनंद आहे की तुम्ही तुमची आत्मीयता, वचन शिकण्याची जी धडपड आहे, जी कळकळ आहे ती समजत आहे आणि त्याबद्दल देवाला जेवढा धन्यवाद द्यावा तेवढा कमी आहे. तर आपण काय करूया माहिती आहे का, एक वचन वाचा, इफिशियन्स चॅप्टर 1, इफिस्करास पत्र पहिला अध्याय आणि त्याचं वचन जे आहे ते 13. ओके, इफिशियन्स चॅप्टर 1 वर्स 13. तुम्ही ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा बरोबर तुम्हावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला. बरोबर, पवित्र आत्म्याचा तुमच्या ठायी शिक्का मारण्यात आलेला आहे. पुढे जा बरं अजून. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांच्या मरून मिळालेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वचनाचा विचार. ओके, म्हणजे आता थोडं समजून घ्या बरं का. फर्स्ट थिंग 15 वाचायचं आहे बरं का आपल्याला. बघा, तुमचं तारण झालेलं आहे, तो म्हणतो तारण झालेलं आहे, तुम्हाला पवित्र आत्मा मिळालेला आहे आणि तो विसार असा मिळालेला आहे. ओके, पवित्र आत्मा कसा मिळालेला? थँक्यू बेटा. पेन ड्राईव्ह इथं होतं आता कुठं तरी. हल्लं ते, हां बाबा हल्लं ते, मागचं हल्लं, हां बस सोडून द्या. नाईस, मी चेक करतो. थँक्यू. ओके, आता समजून घेऊया बरं का. पवित्र आत्मा हा विसार असा मिळालेला आहे, बरोबर आहे. खूप सारे सेटअप्स चालू आहेत सध्या. ह्याला क्विट करू का? ओके, ठीक आहे. तर विसार असा आत्मा मिळालेला आहे आणि विसार मिळाल्यानंतर, तारण प्राप्त झाल्यानंतर आता तो विसार आत्मा तुम्हामध्ये आहे. आता मी हे गृहीत धरून जात आहे या ठिकाणाहून की तुम्हा सगळ्यांचं तारण झालेलं आहे. कारण हा जो संदेश आहे, तुम्ही जर बघितला असेल की जे फॅकल्टीज तुम्हाला येऊन शिकवत होते या अनुषंगाने शिकवत होते की तुम्ही उद्धारलेले आहात, तुम्ही तारलेले आहात,
प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला ठाऊक आहे, त्याच्याद्वारे तुमचं तारण झालेलं आहे आणि त्या उद्देशानं प्रत्येकजण येऊन तुम्हाला ती जाणीव करून देत होते. आतासुद्धा आपण ज्यावेळेस आता तारण प्राप्त झालेले लोक, तुम्हाला काल आपली एक स्लाईड होती बघा, मला कोणाची होती, तुमची होती की ह्यांची होती, नीतिमत्व प्रदान केल्यानंतर ग्लोरिफिकेशनपर्यंत संदेशांची होती, आठवलं तुम्हाला? ते पण त्या संदर्भातच होतं की नीतिमत्व तुम्हाला दिल्यानंतर त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे, म्हणजे नीतिमत्व कुणाला देण्यात येतं, त्यांचं तारण झालेलं आहे, त्यांना तारणदायी विश्वासानं जे प्राप्त झालेलं आहे आणि मग त्यांच्या प्रवासाला सुरुवात होते टुवर्ड्स ग्लोरिफिकेशन, म्हणजे तिथं गौरवाप्रत जायचं आहे. आणि त्या प्रवासामध्ये जर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट कोणती आहे तर तिथं लिहिलेलं आहे बघा 13वं वचन, की तुमचं तारण झाल्यानंतर तुम्हाला पवित्र आत्मा विसार असा देण्यात आला, म्हणजे तो कुठं आहे, तुम्हामध्ये आहे आणि ह्या प्रवासामध्ये तो तुम्हाला मदत करणार आहे. तर ही तरतूद कुणी केलेली आहे बघा, ही देवानं तरतूद केलेली आहे की आपण एकटं नसावं आणि आपण असहाय्य नसावं, म्हणून पवित्र आत्मा आपल्याला देण्यात आला. मग जेव्हा आता पवित्र आत्मा तुम्हामध्ये आहे, ऑलरेडी आता बघा तारण तुमचं कृपेनं झालेलं आहे, त्यामध्ये आपला सहभाग नाही, जस्ट आपण पाहिलं आणि आपण आता स्टेप बाय स्टेप पुढे जात आहे. आता इथे एक फार महत्त्वाची गोष्ट आहे जी बघा वचन 15 मध्ये आपल्याला दिसते. काय दिसत आहे बघा बरं तुम्ही? म्हणून तुमच्या ठाई असलेला प्रभू येशूवरचा विश्वास आणि सर्व पवित्र जनासंबंधाने. ओके, हळूहळू जावा. आता बघा तारण प्राप्त झालेलं आहे आणि तो म्हणत आहे की तुमच्यामध्ये काय आहे, तो म्हणतो विश्वास, आणि तो त्या ठिकाणी म्हणत आहे तुमच्या ठाई असलेला प्रभू येशूवरचा विश्वास आणि सर्व पवित्र जनांसंबंधाने तुम्ही व्यक्त केलेली प्रीती. आता हे जे शब्द आहेत ना, हे फार महत्त्वाचे आहेत की सर्व पवित्र जनांसंदर्भाने तुम्ही व्यक्त केलेली त्याची प्रीती. आता ज्यावेळेस हा शब्द येतो व्यक्त केलेली, ओके, व्यक्त केलेली जी प्रीती आहे असं ज्यावेळेस येतं त्यावेळेस काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. याचा अर्थ नेमका काय होतो. आता हे वचन असंच ठेवूया आपण आणि आपण मत्तयाच्या शुभवर्तमानात जाऊया. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि वचन 13 पासून पुढं. ओके, हे असंच स्लाईडवर असू दे, तुम्हाला दिसेल हे वचन काय आहे. आपण मत्तेकृत शुभवर्तमान 5वा अध्याय आणि वचन 13 पासून पुढं. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, बरोबर. पण जर मिठाचा खारटपणा गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? बरोबर. पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली पुरविले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. ओके. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. ओके. डोंगरावर बसलेले नगर लपू शकत नाही. ओके. दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात, दिवठणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव. व्हेरी गुड, एवढं पाहिजे होतं बरं का मला. आता हे समजून घेणं आवश्यक आहे. इथं लिहिलं आहे व्यक्त होणं गरजेचं आहे. व्यक्त कुठं होणं, इथं तुम्हाला वचनात काय काय दिसतं बघा बरं. पहिले लिहिलं म्हणून तुमच्या ठाई असलेली ही जी प्रभू येशूवरची प्रीती आहे, विश्वास आहे, पवित्र जनांसंदर्भाने तुम्ही व्यक्त होता. आता पवित्र जन म्हणजे आता तुम्ही ऐकलं, पवित्र जन म्हणजे कोण बरं? तारलेले, वेगळे केलेले. कशासाठी बरं? विश्वासणारे, देवाच्या गौरवासाठी. आणि हे वेगळे केलेले, तारलेले, त्यांना काय म्हटलंय? मंडळी. समज कोण आहे पवित्र जनांची मंडळी? तुम्ही पाहिले इफिस करासपत्र, रोम करासपत्र पहिला अध्याय, करिंथ करासपत्र पहिला अध्याय पहिलं वचन. काय आहेत ह्या मंडळ्या? त्यांना काय म्हटलं? पवित्र जन. म्हणजे हे फार फोकस्ड होतं. आणि पवित्र जनांसंदर्भाने तुम्ही काय झाला, त्यांच्याकडे प्रीती तुम्ही व्यक्त झाला असं म्हटलेलं आहे. ज्यावेळेस आपण हे वचन वाचतो, येशू ख्रिस्त एक गोष्ट सांगत आहे की पहा तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. ओके, त्याचबरोबर तो म्हणतो तुम्ही जगाचा प्रकाश आहात. ह्या दोन गोष्टी ज्यावेळेस तो बोलत आहे, काही गोष्टी यातून प्रगट होत आहेत. कुठं प्रगट होत आहेत माहिती आहे? त्या वचन 15 मध्ये ज्या ठिकाणी लिहिले ना की तुम्ही जगाचा प्रकाश आहात, इथून सुरुवात तो करतो. आणि मग आपण पुढं काय बघतो? तुमचा प्रकाश लोकांपुढे असा पडू द्या की. तुमच्या इंग्लिश बायबलमध्ये जर तुम्ही बघितलं तिथे लिहिलेलं आहे बघा, लेट युअर लाईट शाईन. बरोबर आहे, लेट युअर लाईट शाईन असं लिहिलेलं आहे. म्हणजे तुमचा प्रकाश लोकांपुढे असा पडू द्या. आता मला तुम्ही लेकरांना सांगा, पडू द्या, ओके, पडू द्या किंवा पडो, काही भाषांतरांमध्ये लिहिलेलं आहे तुमचा प्रकाश लोकांपुढे पडो. मला तुम्ही सांगा पडो आणि पाडा ह्याच्यामध्ये काय फरक असेल बरं? तुमचा प्रकाश लोकांपुढे पाडा, तुमचा प्रकाश लोकांपुढे पडो, याच्यामध्ये काय फरक आहे? मुद्दाम पाडणं कशाला म्हणतील? दिखावा करा.
म्हणजे इथून पुढे जया, सरांना तू त्रास दिला की सरांनी तुला त्रास दिला मग असं? म्हणजे मला खरंच माहीत नाही. पाडा आणि पडो, तू भूतकाळात गेलीस. ते आपल्या स्वभावातून दिसेल. म्हणजे दाटल्यानंतरचे आपले कसे आपलं माझा प्रश्न आहे का? ओके, माझा प्रश्न हा आहे की तुमचा प्रकाश लोकांपुढे पडो, तुमचा प्रकाश लोकांपुढे पाडा, या 2 वाक्यरचनांमध्ये काय वेगळेपण आहे? ओके, पडो म्हणजे दिसून यावं. ओके, आणि पाडा म्हणजे दाखवण्यासाठी करा. म्हणजे आपण दाखवतो त्यांना असं. ओके, आता बरोबर, जबरदस्तीसारखं झालं. हां, बरोबर बोलत आहात तुम्ही. ओके, बरोबर. आपण हे बघतो बघा, तुमचा प्रकाश लोकांपुढे पाडा असं म्हणतो की इट्स लाईक अ कमांड, की तुम्हाला हुक और क्रूक तुम्हाला हे करायचं आहे. बरोबर, तुम्हाला हुक और क्रूक करा. जर समजा येशू ख्रिस्ताने तुम्ही जगाचा प्रकाश आहात, बाहेर जावा, लोकांपुढे आपला प्रकाश पाडा. इट्स अ कमांड की तुम्ही जा आणि काय करा, तुम्ही जाऊन प्रकाश पाडा. मग आमच्यामध्ये नसला तरी आपण कुतून पाडणं, येऊ दे बाहेर. तुम्हाला समजत आहे, आपण कसंही करून आम्ही प्रकाश पाडतो, आम्हाला प्रकाश पाडायचा आहे आणि आमचं ध्येयच ते आहे. मग आम्ही त्याच उद्देशानं बाहेर निघणार ना. पण शास्त्र काय म्हणतं की तुम्ही जगाचा प्रकाश आहात, डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. आणि मग तो म्हणतो की तुमचा प्रकाश लोकांपुढे असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्म पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचं गौरव करावा. म्हणजे जर तो प्रकाश तुम्हामध्ये आहे तर तो काय होईल, दिसेल. जर तो नाही आहे ना तर तो दिसणार नाही. समजलं? आता आपण ज्यावेळेस इफिस्करास पत्र वाचल्यानंतर 13 वचनापासून काय सुरू होतं की एकदम क्लॅरिटी त्या ठिकाणी काय होती की तुमचं तारण झाल्यानंतर तुम्हाला काय मिळालेलं आहे, तुम्हाला पवित्र आत्मा विसार देण्यात आलेला आहे आणि तो कार्य करत आहे. आणि तो कार्य करत असल्यामुळे ही घटना घडत आहे. काय होत आहे, तुमच्या ठाई असलेल्या प्रभू येशूवरचा विश्वास आणि सर्व पवित्र जनांसंबंधाने तुम्ही काय होता, व्यक्त होत आहेत. व्यक्त म्हणजे काय माहिती आहे का, ते इनसाइड आहे आणि ते काय होत आहे, व्यक्त होत आहे. ते काय होत आहे, ते व्यक्त होत आहे. त्यांना करायला लागत नाही आहे प्रीती. त्यांना आता ना मी माझ्या मंडळीत जातो आणि मग मी प्रीती करायला लागतो, प्रेमानं वागायला लागतो. अरे किती गोड मी बोलतो, किती शांत मी बोलतो. ओके, तुम्हाला एकदम स्टार्टिंगला मी एक उदाहरण देतो बरं का. मला ना विजयकुमार ससानी सर जे आहेत ना, ते मला अराऊंड 2005 आमच्या दोघांची भेट झालेली. ओके, तर 2005 माझं बायबल कॉलेज पूर्ण झालं आणि आमची दोघांची भेट नाशिकमध्ये झालेली होती. तर नाशिकमध्ये ही जराशी लाँग स्टोरी आहे बरं का, बरं बेअर विथ मी, कारण तुम्हीसुद्धा बसून जरासं आहात असे. तर लेट मी शेअर दिस विथ यू. ओके, मग 2005 मी एक पास्टर्स कॉन्फरन्स होती नाशिकला आणि मला तिकडं पास्टर्स कॉन्फरन्स अटेंड करायला जायचं. तरुण एकदम होतो मी, बायबल कॉलेज नुकतंच पूर्ण झालेलं. आणि मग मी त्या ठिकाणी गेलो आणि गेल्यानंतर सगळे पाळक वर्ग महाराष्ट्रातून आलेले होते, जसं आपण दरवेळेस करत असतो. पण ते त्या ठिकाणी स्पीकर म्हणून होते आणि मी त्या ठिकाणी गेलो. एकदम यंग असा होतो आणि पहिला मला असं म्हणजे सेमिनार्स किंवा असं जायला थोडंसं आवडायचं नाही. पण आता पाळक वर्ग असल्यामुळं मी त्या ठिकाणी गेलो आणि हे पण त्या ठिकाणी स्पीकर होते आणि इतर पण होते. पण ह्यांच्यामध्ये मला असं वाटलं की दिस मॅन इज समथिंग डिफरंट, काहीतरी वेगळं भारी प्रीच केलेलं आहे. मग मी त्यांच्या रूममध्ये गेलो डायरेक्ट सेशन्स झाल्यानंतर. आणि मग मी गेलो आणि मी असं म्हटलं, हॅलो, मस्त प्रीचिंग आहे तुमचं, नाईस प्रीचिंग. आणि असं म्हणून मी चाललो. तर त्यांचा तो स्वभाव तुम्हाला समजला असेल ना. त्यांनी मला हाक कशी मारली माहिती का, ओय इकडे, नाव काय तुझं? मी म्हटलं माझं नाव क्लेपा आहे, मी मुंबईवरून आलेलो आहे. तर ते म्हटले अच्छा काय करतो? मी म्हटलं मी आत्ता जस्ट बायबल कॉलेज झाले. मग त्यांनी मला म्हटलं की आमचं एक सेमिनार असतं, त्या ठिकाणी तू ये वगैरे आणि मग तुला शिकाव्यास मिळेल. आणि मग मी या ठिकाणी त्यांचं एक सेमिनार होतं. पण कट शॉर्ट मी करत आहे की ते माझ्या मागं अराऊंड 3-1 वर्ष लागले. 3 नाही, लग्न झालं आजबाई, हां अडीच वर्ष असे ते लागले माझ्या मागं की सेमिनारला. आम्ही दोघांचे चेहरे पण विसरलो आणि पूर्वी असे स्मार्टफोन नव्हते की एकमेकांचे चेहरे असे लक्षात ठेवायला. मग आम्ही दोघांचे चेहरे पण विसरले. पण एक SMS यायचा मला. SMS माहीत आहे का तुम्हाला, जेनझीज? ओके, तर आम्हाला SMS यायचा की एक सेमिनार आहे आणि सेमिनारला या वगैरे. तर मग मी तरीही त्या
सेमिनारला हा हो करायला लागलो. लग्न झालं, मला मूल झालं. अद्वय मला वाटतं 6 महिन्याचा होता आणि तरीही ते मला मेसेज करायचे की आमचं सेमिनार आहे आणि सेमिनारला या. मी ऑलरेडी पालखी सेवा सुरू केली, पालखी सेवेमध्ये मी होतो आणि मग ते मेसेज यायचा. मग माझी पत्नी एकदा म्हणाली की एखादा म्हातारा माणूस आहे एवढा फोन करतो तर मेसेज करतो तर तू जा. तर मग मी बाईक घेतली आणि बाईकवरून मी लोणावळ्याला आलो. आणि लोणावळ्याला आलो तर मला म्हटलं की जस्ट एक तोंड दाखवावं. एवढ्या वर्ष झालं एखादा व्यक्ती एवढं म्हणजे फॉलोअप घेत आहे तर तोंड दाखवावं आणि निघून जावं. मग मी सामान पण थोडंच आणलेलं आणि कारण पण मला मिळालेलं की अद्वैला थोडंसं बरं नव्हतं निघायच्या वेळेस. मग मी म्हटलं की यार तर बरं नाही, राहू दे ना प्रीता. ते नको नको मी काळजी घेईन, तू जा. मग मी 1 दिवस तर जायचं आहे, 5 डेजचं होतं. मग मी लोणावळ्याला बाईकने आलो, 1 दिवस अटेंड केलं आणि मग मी म्हणालो की अच्छा लग रहा यार. मग कपडे मी असे काही चेंज नाही केले, 1 दिवस घातले. मी तिला फोन केला, मी तिला म्हटलं मी अजून 1 दिवस थांबतो आणि येतो, अच्छा लग रहा है, कुछ अलग है. 2nd डे झाला, तर 3rd डे झाला. तिला म्हटलं की यार प्रीता काहीतरी वेगळं आहे बरं का, म्हणजे इट्स नॉट समथिंग काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी आहे, बट द लाईफ जे आहे, जीवन जे आहे ते एकदम वेगळं आहे आणि मला इथं राहू दे जरा, मी 5 डे नंतर येतो. मग ती म्हटली कपडे वगैरे काय नाहीत. म्हटलं मी ॲडजस्ट करेन आणि मी येतो. मग मी प्रॉपरली हे केलं आणि मला वाटतं की ह्यांचं फॅमिली सर शिकवत होते आणि फॅमिली झाल्यानंतर ना मला माझं भयानक पाप दिसायला लागलं की अरे मी एवढा विचित्र पापी आहे. आणि तुम्हाला एक प्रश्न त्यांनी विचारला बघा की पाप काय आहे. तुम्ही खूप गोंधळले. सेम सिच्युएशन सगळीकडे होती पहिल्यापासून. मग सगळे गोंधळलेले असे. म्हटलं पाप मला माहीत नाही यार, मला कसं माहीत नाही पाप, म्हणजे मी बायबल कॉलेज केलेलं आहे आणि असे विचार. आणि मग मी विवाहामध्ये जे पाप आहे ते सगळ्यात मोठं पाप मला असं वाटलं की स्वैराचाराचं आहे, मीपणाचं आहे, स्वतःला शहाणं समजण्याचं आहे. आणि मग मला इतकं ते हे झालं, मी माझ्या पत्नीला फोन केला. तुम्ही किती जण माझ्या पत्नीला असं जवळून ओळखता, जे उन्नतीचे आहेत त्यांना कदाचित माहीत आहे, जवळून ओळखतात ते, की शी इज व्हेरी प्रॅक्टिकल, खूप अशी विचार करून अशी बोलत असते प्रत्येक गोष्ट. आणि मग मी तिला फोन केला. ती मुंबईला होती आणि मी लोणावळ्यामध्ये होतो. मी तिला फोन केला आणि मी तिला म्हटलं की प्रीता आय एम सॉरी. मी तिला सॉरी बोलत आहे आणि असं म्हणालो आणि मला हुंदका आला आणि मी रडा लागलो. म्हटलं सॉरी असं म्हटलं आणि मी रडत आहे आणि ती म्हणत आहे की मला, आता ती नाही आहे, ती मला म्हटलेली मला बोलव तुझ्या सेशनला. आणि मी म्हटलं की हां बोलवतो, पण साहेबांनी लवकर संपवलं. आता ती आल्यावर मला विचारणार का नाही बोलवलंस मला. तर मग ती म्हणाली की का रडत आहेस तू. ते म्हटलं की यार मला समजलेलं आहे की मी किती टेरिबल सिनर आहे. भले मी सेवा करत आहे, पण मला माहीत आहे की मी तुझ्या संदर्भात जे पाप केलेलं आहे ते फार विचित्र आहे. माझा मीपणा फार मोठा आहे आणि या मीपणानं मी वागलो आहे. माझा हेकेखोरपणा जो तुझ्यावर मी केलेला आहे, मला तू क्षमा कर. मी बोलत आहे रडत आहे. आणि मग माझी बायको मला म्हणते की ओके शांत हो, रडू नको, ऐक. मला असं वाटलेलं माझी पत्नी मला म्हणेल ओ बाबू, ओ डार्लिंग, नको ना रडू, क्षमा नको ना मागू, ऐक ना, असं करून मी म्हणते नको रडू, थांब जरा, ऐक, शांत हो. मी म्हटलं यार एवढी कूल कशी आहे. मग मला म्हणते बघ तू आयुष्यात कधी सेमिनारला वगैरे गेलं नाहीस, असं सेमिनार्सला गेलं ना तर असं इमोशनल होतं आणि असं मग येतं बाहेर. तर तू असा काय भावनिक होऊ नको, तू घरी ये, आपण आरामात बोलूया. तुम्ही विचार करा की मी इथं असा म्हणजे ओपन झालेलो आहे, एवढं म्हणजे रडत आहे आणि माझा पेन आहे आणि ती तिकडून म्हणते की होतं असं, घरी ये. हे सेमिनार वगैरे जे आहेत हा प्रभाव असतो, घरी ये, आपण आरामात बोलू. आणि मग मला इतकं ते असं झालं, मी एकदम शांत झालो. मग अरे यार परत ते इन्सल्ट ना की एवढं करून पण होत नाही, म्हणजे परत इन्सल्ट आहे. मग मी गप बसलो. मी म्हटलं ठीक आहे घरी येतो. आणि मग ह्याचा टेक 2 असा होता की मी मुंबईला गेलो अँड देन एक्सपेक्टेशन होतं कसं दरवाजा उघडल्यावर भाई आपण एकदम भारी आहे, आपण रडलो नाही, काय नाही, आपण डायरेक्ट आत कसं आहे काय ठीक आहे. आणि मग आपण छानपैकी जे लाईफ आहे ते जगू लागलो. पण एक गोष्ट घडली की ती ना अशी चेंज बघू लागली माझ्या लाईफमध्ये.
कारण हे काय असं तात्पुरतं नव्हतं की त्या ठिकाणी. आफ्टर 8 months आहे ना, माझी पत्नी मला म्हणाली की आय हॅव सीन चेंज, आय हॅव सीन क्राइस्ट इन यू. मला फार अद्भुत ती जाणीव झालेली आहे. तर मला जो विश्वासामध्ये तू वाढत आहेस, ज्या गोष्टीमध्ये तू जात आहेस, मलासुद्धा ते करायचं आहे. लेट्स कम टुगेदर आणि आपण चल, मला ते शिक्षण जे आहे त्याची अनुभूती मला करायची आहे. अँड विल गो अँड विल स्टडी टुगेदर. मग 8 months नंतर पुन्हा मला वाटतं त्यावेळेस हगई होतं आणि हगईचं सेमिनार होतं आणि मग पुन्हा ते जॉईन केलं आणि प्रीतानं पण ते अटेंड केलं आणि फार सुंदर रीतीने त्या शिक्षणाचा जो प्रभाव आहे तो माझ्या कुटुंबामध्ये आला आणि आम्ही तिथून पुढं आमचं जे जीवन आहे पती पत्नी म्हणून आम्ही फार मोठ्या प्रमाणात देवबापाला समर्पित झालो. मला तुम्हाला सांगायचं हे आहे की ह्याच्या अगोदर ना मी खूपदा हा प्रयत्न केला की मी किती चांगला आहे, मी किती योग्य आहे हे प्रदर्शित करण्याचा. इनफॅक्ट हे पण मी तुम्हाला सांगतो की माझा मूर्खपणा सांगायला मला कधीही लाज वाटत नाही, कारण आपला मूर्खपणा, आपली पातकं सांगणं फार आवश्यक आहे, कारण ते तुम्हाला मग उत्तेजन देतं. ज्यावेळेस यंग असताना माझा बाप्तिस्मा झाला, मी हा प्रयत्न केलेला होता व्यक्त न होण्याचा पण पाडण्याचा. आणि बाप्तिस्माचा क्लास घेणारे माझे पास्टर्स मला बोललेले की बाप्तिस्मा काय असतो, तर तुमचं नवीन जीवन असतं, तुम्ही बदललेले असता. मग बदललेले असता म्हणजे काय, मग पहिलं तुम्ही रागीट असता, मग आता काय व्हायला पाहिजे, तुम्ही आता नम्र व्हायला पाहिजे. म्हटलं यस, तुमच्यामध्ये ख्रिस्त दिसायला पाहिजे, तुम्ही कुठेही जाता उठता बसता तुम्ही एकदम शांत नम्र प्रीतीनं वागणारे असायला पाहिजे. आणि मी त्यावेळेस हॉस्टेलमध्ये राहायचो आणि माझा बाप्तिस्मा झाला. बाप्तिस्म्याविषयी मी ऐकलेलं की बुडवल्यावर येशू ख्रिस्त ज्यावेळेस पाण्यातून बाहेर आला, कबूतर आलेलं होतं वरती पवित्र आत्म्याच्या स्वरूपात आणि तशा प्रकारे काहीतरी व्हायला पाहिजे. मला पण पाण्यामध्ये बुडवलं, मी पण प्रार्थना केली देवा कबूतर येऊ दे, पण तसं काय आलं नाही. आणि मला फार वाईट वाटलं कबूतर नाही पाठवलं पवित्र आत्म्याच्या स्वरूपात. आणि मग मी माझा वॉक पण चेंज केला. म्हणजे पाडो म्हटलं ना, दिस इज नॉट अ सब्जेक्ट, ओके, दिस इज माय लाईफ विच आय एम शेअरिंग विथ यू. आपण प्रत्येकजण ह्याच्यातून जातो. तर मी माझा वॉक पण चेंज केला. मी असं चालायचो बाप्तिस्म्यानंतर. म्हणजे मला असं वाटायचं की जर मी असं केलं तर मी काहीतरी असा विचित्र दिसायला. मग मला नम्र बनायचं आहे ना, तर माझा वॉक मी चेंज केला आणि मी असं चालू लागलो. मी कुणा सांगते म्हणजे असं आता चर्चमध्ये आहे तर काय काय भावा कसं काय ब्रदर बरं आहे का नाही, हॅलो ब्रदर कशा आहात तुम्ही, हॅलो सिस्टर बरं आहेत. म्हणजे एवढं नम्रपणा आणण्याचा आव जो आहे तो आव करू लागलो. का बरं, अरे नाविन्यात जगणं गरजेचं आहे ना. कारण बायबल मी असं छातीला धरूनच चालायचो. म्हणजे त्याशिवाय बायबल खाली नाही घ्यायचं. अरे असं जर बायबल घेतलं, अरे तिथं आपण जमिनीकडे बायबल करतोय, कसं काय करू शकतो, मग बायबल इथंच. आणि बिलकुल म्हणजे चर्चमध्ये जाऊन एकदम शांत बसायचं, सगळा आव. तुम्हाला माहिती आहे जे मित्र असतात ना, मित्र कडू मित्र असतात खूप, त्यांना तुम्ही इनसाईड आउट माहीत असतं सगळं. माझ्या हॉस्टेलमध्येही मित्र होते. मी पूर्वी काम करायचो ओटीसमध्ये, एलिव्हेटर्स बनवायचो आणि खूप कष्टदायक काम होतं माझं. म्हणजे मी खूप कष्ट करायचो त्या कामामध्ये. मिळकत पण खूप मोठी होती मला आणि कष्टदायक होतं, कारण ते आम्ही लिफ्ट बनवायचो तर आम्हाला एकदम असे टॉवर्स असते मुंबईमध्ये, तर त्याच्या लिफ्ट्स असायचे, ते एलिव्हेटर्स त्या बनवायचो आम्ही. मशीन्स एकदम वर असायच्या. कधी कधी तुम्हाला 2-3दा 25-25 30-30 माळे चढायला उतरायला लागायचं, कारण सामान तिकडं पोहोचवायचं, वायरिंग असायचं. तर मग ते काम करून यायचो आणि मित्र असतात थकलेले, तर त्यांना मजा यायची माझ्याकडे बघून, माझं चालणं, माझं बोलणं, हॅलो ब्रदर, सॉरी ब्रदर, कसं आहे. तर ते मला लात मारायचे त्यावेळेस. मग त्यांनी मला लात मारली तरी म्हणायचो की सॉरी ब्रदर. त्यांना मजा वाटायची, यार पूर्वी असा नव्हता हा. आणि ते वारंवार करायचे. आणि मग असं मी तुम्हाला सांगतो की एक अराऊंड 3 महिने स्ट्रेच केलं, फक्त 3 महिने बरं का, हे असं चालणं वगैरे. इतकंच काय मी तुम्हाला सांगतो की आमच्या डॉर्मेटरीमध्ये अशा 8 लोक झोपायचे आणि ना 2 ट्यूबलाईट्स होत्या. ख्रिस्ती हॉस्टेल होतं, वर्किंग मेनचं ख्रिस्ती हॉस्टेल होतं. 2 ट्यूबलाईट्स होत्या. आता तुम्ही विचार करा, मी लास्ट झोपतोय तर मी कुठला लाईट ऑन करायला पाहिजे. मी लास्ट झोपत आहे, ओके, 2 ट्यूबलाईट्स आहेत, 8 लोक झोपतात, मी लास्ट झोपतो, मी कुठला ऑन करायला पाहिजे, मी तो ऑन करायला पाहिजे. नाही, मी 5 वाजायचा अलार्म लावायचो बाप्तिस्मा झाल्यावर आणि दोन्ही लाईट लावायचो.
सगळे मित्र चिडायचे, एक बंद कर रे. मी म्हणायचो, सैतानाच्या पिल्लांनो, तुम्हाला देवाधर्माचं काहीच नाही, उठा, बायबल वाचा. आम्ही वाचतो, तू लाईट बंद कर. जाऊ दे. तो अलार्म ज्यावेळेस वाजायचा, आता ते माहिती आहे ना, टर्र वाजायचे, एवढे अलार्म वरती मारले की ते बंद व्हायचे. जेन्झीज माहिती आहे का तुम्हाला तो अलार्म? हां, ते असे ग्राउंड असायचे, चावी द्यायची, बंद करायचं त्याला. मग मी वाजू द्यायचो त्याला, फुल ती चावी संपुस्तपर्यंत वाजू दे. म्हणजे आपला ॲटिट्यूड लय भारी होता त्यावेळेस. दोन्ही ट्यूबलाईट लावायच्या. आणि बायबल कसं वाचायचं? मनात कधीच नाही वाचायचं, बायबल मोठ्यानं वाचायचं, सगळ्यांना ऐकू जायला पाहिजे. का? अरे पवित्र माणूस झालो मी बाप्तिस्म्यानंतर, मला दाखवायचं आहे माझी पवित्रता, आणि मला हे करणं गरजेचं आहे असं वाटायचं. आणि मग हे मित्र ज्यावेळेस मला लात मारायचे त्यांना मजा वाटायची. आणि मी हे 3 महिने असं काही स्ट्रेच केलं. त्याच्यानंतर एक दिवस फार थकून आलो आणि एका मित्रानं मला लात मारली परत. मी खूप थकलेलो होतो. मी म्हटलं, सगळं गेलं चुलीत, तू पहिला ये इकडं. म्हटलं 3 महिने तुला सहन केले इकडे. तो मला म्हटला, हात लावू नकोस. म्हटलं, ही तुझी रियालिटी आहे? माझी रियालिटी ती होती. आपण केवळ दिखावेपणा चालू होता, केवळ दिखावेपणा चालू होता. आणि हे सर्रास चालू आहे. आज हा विषय घेण्याचं कारण हे आहे की जर तुमचं तारण झालेलं आहे, जर नीतिमत्व तुम्हाला मिळालेलं आहे आणि तुम्ही पवित्रीकरणाप्रत जात आहात, त्या पवित्रीकरणाच्या जर्नीमध्ये जर तुम्ही आहात ना, तर मी तुम्हाला सांगू काय होणार आहे. तुम्ही प्रियजनांसमवेत असताना तुमची प्रीती व्यक्त होणार आहे. यू डोंट हॅव टू शो दॅट, जर ती तुमच्यामध्ये आहे तर, नाहीतरी नाही. मग आता हा जो सब्जेक्ट आहे ना, जो मी तुम्हाला आता इंट्रोडक्शन केलेला आहे, या सब्जेक्टमध्ये तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला फक्त चेक करायचं आहे. म्हणजे एव्हरी टाईम आपण ज्यावेळेस स्लाईड एक एक पुढं जाऊ ना, एव्हरी स्लाईड वी नीड टू चेक की मी ह्याच्यामध्ये आहे का. आणि जर नाही आहे, जर मी ह्याच्यामध्ये नाही आहे, देन यू नीड ओनली वन थिंग टू डू, दॅट इज रिपेंटन्स. दुसरं काहीच नाही होऊ शकत. समजलं? आणि जर दिखावेपणा आहे, ओके, तर तो तुमच्यापासून दूर जावा अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. ओके, दिखावेपणा. कारण मी एवढा दिखावेपणा करत होतो ना, तर आता माझ्यासमोर कोण करतं ना, तर मला लगेच समजतं. कारण मी त्याच्यामध्ये प्रो आहे एकदम. म्हणजे मी प्रो लेवलचा होतो. मला तुम्ही म्हणजे कशात पण घ्या. आता समजा कोण कॅरिझमॅटिक आहे आणि तो असं काहीतरी पवित्रीकरणासंदर्भात असं शकारा रबा रबा करायला लागला, तर आय एम इन टू दॅट. तू एक कर, मी अजून करणार. भाऊ, आपण एकदम प्रो आहे त्याच्यामध्ये. काहीही करा, त्याच्यामध्ये आपण एकदम लेवल नेक्स्ट होतो. त्यामुळं दिखावेपणामध्ये ते केल्यामुळं ओळखण्यात लगेच येतं, कारण आपण त्याचाच प्रोडक्ट आहे ना. त्यामुळं फार गंभीर आहे. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला ही जी लाईफ आहे ना, जर ख्रिस्तानं तारलेलं आहे तर ही लाईफ चेक करणं फार गरजेचं आहे की मी त्यात आहे का. मग आता आपण काय करूया माहिती आहे का? इन्स्ट्रक्शन्सकडे जाऊया, कारण ही गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला माहिती आहे, क्वेश्चन आन्सर्सच्या वेळेस जो माझा हा विषय आहे, त्या विषयातला एक पॉईंट मी घेतलेला होता. येशू ख्रिस्त आपल्यासाठी एक तरतूद करून गेलेला आहे. आणि ती तरतूद काय माहिती आहे का? आत्ताच आपण वचन वाचले इफिशियन्स 1 आणि 13 पासून अहेड, की पवित्र आत्मा दिलेला आहे. दुसरी गोष्ट त्यानं तुम्हाला आणि मला वचन दिलं, जे आपण बघितलं सरांच्या सब्जेक्टमध्ये, त्यानं आपल्याला वचन दिलं. ही दुसरी तरतूद आहे. तिसरी तरतूद जी आहे ना, जो आपला विषय आहे, त्यानं आपल्याला मंडळी दिली आहे. ही मंडळी दिल्यामुळं हा पवित्र जनांचा समूह आहे. तुम्हाला माहीत आहे, अनेकदा आपण काय म्हणत असतो, जे जर तुम्ही मोठ्यांचं ऐकलं असेल तर तुम्हाला हे समजलं असेल. मोठे लोक आहेत ना आपल्या चर्चचे किंवा लोक, ते असे म्हणत असतात, बघा माझं चर्चमध्ये एवढं काय नाही हो पाळकसाहेब, तुम्ही माझ्या शेजाऱ्यांकडून बघा, माझी प्रीती, माझं प्रेम, माझे शेजारी नुसतं माझं नाव काढतात. कामावरून विचारा माझ्याविषयी, कामावर माझं एवढं नाव आहे, पाळकसाहेब मी नर्स आहे. पेशंट्स पण नुसते माझ्याकडूनच इंजेक्शन घ्यायचं म्हणतात. माझा हात फार प्रीतीचा आहे हो.
मी खूप चांगला आहे, मी खूप चांगली आहे. कुणासाठी? बाहेर. पवित्र शास्त्र तुम्हाला काय म्हणते माहिती आहे? तुम्ही कुठं असायला पाहिजे? चर्च. पवित्र जनांचा समूह जिथं आहे ना, त्या लोकांनी तुमच्या संगती उभं राहिलं पाहिजे. आणि दॅट्स आवर कॉल. आणि आपण कुठं पेटले माहिती आहे का? बाहेर. तुम्ही पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताचं जे वचन वाचलं ना, कुठला तुम्ही जगाचा प्रकाश आहात, तुम्ही ते वचनाकडे गेले ना, तर त्या वचनात काय लिहिलं माहिती आहे का? तुमचा प्रकाश लोकांपुढे पडण्या अगोदर कुठं पडतं माहिती आहे? घरात. कुठं पडत आहे? अरे घर में. तो प्रकाश कुठं पडत आहे? घरात. आणि घरात पडल्यामुळं मग तो बाहेर जात आहे. तुम्हाला माहिती आहे आजकाल चालू आहे? घर सोडून बाकी सगळं आहे. माझा प्रकाश साहेब घरात नाही आहे, बाहेर खूप चांगला पडत आहे. नाही जरा बायको नाही, पोरं नाही, पण बाहेर आपला प्रकाश लय भारी आहे. तुम्ही बाहेर चला माझ्याबरोबर. शास्त्र असं नाही बोलत. इट स्टार्ट्स विथ युअर फॅमिली. इथून गेल्यानंतर तुम्हाला घरी जाऊन तुम्हाला काय सांगू, असलं भारी आम्हाला शिक्षण मिळालेलं आहे, आणि बस मग मी तुला सांगते, ए पापा बस तुला सांगतो आता आज काय भारी शिकलेलो आहे मी. आणि मग ह्या असं थोडं असतं, असं असतं, तसं असं असतं. आम्हाला 3रा अध्याय आता पाठ झालेला आहे, तुला आता सांगते पाप कोणी केलं. शिकवायला जाऊ नका. तुमच्या जीवनात, तुमच्या आचरणामध्ये ते प्रदर्शित होणं फार आवश्यक आहे. फार आवश्यक आहे. जे तुम्ही शिक्षण या ठिकाणी घेत आहात ते तुमच्या जीवनामध्ये कार्य करणारं असणं फार आवश्यक आहे. आणि जर ते कार्य केलं नाही तर फळं दिसणार नाहीत. ओके. त्यामुळं आता इथून पुढं आपण ज्या स्लाइड्स जाणार आहोत, शिक्षण घेणार आहोत, आपल्याला काय करायचं आहे? एव्हरी टाईम वी नीड टू चेक. गॉट इट? एव्हरी टाईम आपल्याला काय करायचं आहे? चेक करायचं. तर ना आता या ठिकाणी मी थोडं थांबत आहे. ओके. चहा घेऊया. 4 वाजलेले आहेत. ओके. चहा घेऊया, कारण मी आता एकदा ह्याच्यात घुसलो तर मग मला बाहेर यायला नाही होणार. चहा घेऊ आणि लगेच 0 मिनिटात येऊया. ओके. कारण माझ्याकडं वेळ नाही आहे. ओके. फक्त 1 तासामध्ये कसं मला पूर्ण करता येईल तो प्रयत्न मी करेन. डन? लवकर या. हो हो करू आपण, बिंदास करू. ठीक.